ऑनलाइन शेयर ट्रेडिंग के नाम पर 1 करोड़ 8 लाख की ठगी। नागपुर साइबर पुलिस ने मामला दर्ज किया। कांग्रेस नगर निवासी 61 वर्षीय व्यक्ति से अज्ञात आरोपियों ने शेयर ट्रेडिंग में अधिक मुनाफे का झांसा देकर रकम वसूली। पैसे लेने के बाद न मुनाफा दिया गया न रकम लौटाई गई। पुलिस ने 78 मोबाइल और बैंक खातों को संदिग्ध मानकर जांच शुरू कर दी है। नागपूर शहरातील गुंदेशा म्हणून धंतोलीचे राहणारे ज्यांचं जे 62 वर्षाचे आहेत, व्यापारी आहेत, त्यांना व्हॉट्सअप कॉलद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबतच्या टिप्स येऊ लागल्या। त्यानंतर त्यांना पण ते जसं त्यांना एका 2 व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं। व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर जे वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुपचे मेंबर आहेत ते त्यांना त्यांचा प्रॉफिट जे आहे ते दाखवत होते। त्यानंतर त्यांनी सप्टेंबर मध्ये 1 सप्टेंबरपासून पैसे भरण्यास चालू केले विविध अकाउंटवर आणि विविध 13 अकाउंटवर त्यांनी 1 करोड 8 लाख रुपये भरले। परंतु त्यांचा पोर्टफोलिओ जो आहे 1 करोड भरल्यानंतर त्यांचा पोर्टफोलिओ ते खूप जास्त दाखवत होते प्रॉफिट झालेला, परंतु ते त्यांना काढता येत नव्हते। प्रत्येक वेळा त्यांना वेगवेगळी कारणं काढून सांगून ते पैसे त्यांना रिफंड करता येत नव्हते। ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की सदरचे पैसे आपल्याला काढता येत नाहीत, त्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले। ते तात्काळ पोलीस स्टेशनला आल्यानंतर आपण नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे, जे पोर्टलवर तक्रार नोंद करून 31 तारखेला त्यांची FIR नोंद केली। FIR नोंद केल्यानंतर विविध जे त्यांनी 13 बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले होते त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आणि जे व्हॉट्सअप ग्रुपमधले नंबर होते त्यांनाही आरोपी करून सदर यांची तांत्रिक माहिती आपण काढत आहोत। सदर कंप्लेंटमध्ये आपण तात्काळ इनिशिएटिव्ह घेऊन भरल्यामुळे जवळजवळ 27 लाख रुपये त्यांचे स्टॉप झालेले आहेत। ते त्यांना आपण मान्य न्यायालयामार्फत कोर्टामार्फत त्यांना परत करणार आहोत आणि उर्वरित जी रक्कम आहे ती कोर्टाच्या तांत्रिक तपास करून आरोपीकडून आपण नक्की परत मिळवून आरोपींनाही अटक करू। याबाबतचा सर्व तपास हा माननीय पोलीस आयुक्त आमचे सिंगल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जॉईंट CP सर तसेच आमचे DCP लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। सदर गुन्ह्यामध्ये जी वेगवेगळे 13 अकाउंट होते वेगवेगळ्या बँकेतील, त्या बँकेच्या बँकधारकांनाही आपण आरोपी करून त्यांनाही अटक करत आहोत। असं चॅनलच्या माध्यमातून मला लोकांना हे आवाहन करायचं आहे की शेअर मार्केटमध्ये आपण जर ज्यावेळी गुंतवणूक करता त्यावेळी जी SEBIद्वारा अधिकृत ज्या वेबसाईट आहेत त्यावरच तुम्ही गुंतवणूक करा। तुम्ही कोणत्याही प्रकारे व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप यामध्ये गुंतवणूक करू नका। ते वेगवेगळ्या अकाउंटमध्ये पैसे भरायला लावून तुमची फसवणूक करतात आणि असं जर आपल्याबाबत फसवणूक झाली तर तात्काळ आपण 1930ला कॉल करा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे त्या पोर्टलवर तक्रार केल्यानंतर आपली तक्रार नोंद केली जाईल किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस ठाण्याला जाऊन आपण तक्रार नोंद करा। पोलीस सदरबाबत चौकशी कारवाई करून त्या आरोपींना आपण पकडू। सदर फिर्यादी यांनी वेगवेगळ्या 13 अकाउंटमध्ये त्यांना पैसे भरायला लावले, त्याची किंमत 1 करोड 8 लाख रुपये आहे जवळजवळ। त्यापैकी आपण विविध बँकामध्ये पैसे 27 लाख रुपये गोठवलेले आहेत, ते आपण कंप्लेंटला परत करत आहोत।